औरंगाबादमधला पाणी प्रश्न पेटलेला आहे। औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर थोड्याच वेळात भाजपकडून जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। काही वेळेपूर्वीच देवेंद्र फडणवीस औरंगाबाद विमानतळावर दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात पाण्याचा हंडा घेऊन कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। या मोर्चाची तयारी पूर्ण झालेली आहे। औरंगाबाद शहरातील पैठण गेटहून महापालिकेवर हा मोर्चा निघणार आहे। जाहीर सभेनंतर या जलआक्रोश मोर्चाचा समारोप होणार आहे। औरंगाबाद शहरामध्ये तब्बल 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे त्रस्त झालेले आहेत। निवडणुकीच्या तोंडावर सध्या संभाजीनगर पाणी प्रश्न आणि औरंगजेबाची कबर यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न आता भाजपकडून सुरू आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। माधव, आपण बघतोय देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये दाखल झाले। थोड्या वेळामध्ये हंडा मोर्चा निघेल, पण आपण एकूणच बघतोय की शिवसेनेची कोंडी करण्याचा यातून आता भाजप प्रयत्न करतोय। बरोबर आहे श्वास। गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबाद शहरामध्ये शिवसेनेची सत्ता आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून औरंगाबादची ओळख आहे आणि त्याबरोबरच गेले 28 वर्ष शिवसेनेसोबत भाजप सुद्धा सत्तेत होती। पण या सत्तेतल्या सगळ्या काळामध्ये औरंगाबाद शहरातील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास शिवसेना आणि त्यावेळेसचे दोन्ही नेते सगळे अपयशी ठरलेले होते। मात्र 2 वर्षापूर्वी 2019ची जी विधानसभेची निवडणूक होती त्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी 1680 कोटीची एक योजना जाहीर केली आणि त्या योजनेचं काम तातडीनं सुरू केलं। पण मधल्या कोरोनाच्या काळामध्ये शिवसेनेकडून त्यामधला गती मिळाली नाही असा थेट आरोप भाजपकडून केला गेला आणि आता या क्षणाला औरंगाबाद शहरामधल्या सगळ्याच भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे वापरण्यासाठी जे काही पाणी पुरवठा लागतो तो सुरळीत होत नसल्यामुळे लोकांचा संताप वाढला आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संतापाचा आधार घेत भाजपनं शिवसेनेची कशी कोंडी करायची असं ठरवलं। आयता मुद्दा शिवसेनेकडून भाजपला मिळालेला होता आणि त्या अनुषंगानं भाजपनी ती रणनीती आखली आणि आता जल आक्रोश मोर्चा औरंगाबाद शहरातल्या पैठण गेटवरून सुरुवात होतो आहे। 1680 कोटीची ही जी योजना होती त्या योजनेतून औरंगाबादला पाणी पुरवठा करण्यासाठी जायकवाडी धरणातून नव्यानं पाईपलाईन टाकण्याचा एक प्लॅन होता तो आता सध्या सुरू आहे। मात्र त्याची गती अत्यंत संथपणानं आहे। ती पूर्ण होण्यासाठी आणखी किती काळ लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची कॉस्टिंग वाढल्यानंतर ती योजना पूर्ण होते की नाही हा एक प्रश्न औरंगाबादकरांना नेहमी पडलेला आहे। आताही सुद्धा तोच पडलेला आहे कारण 10 वर्षापूर्वी साधारणतः 2007, 8, 9 या 3 वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेस केंद्रातलं सरकार आणि राज्यातल्या सरकारने औरंगाबाद महानगरपालिकेला एक समांतर जलवाहिनीची योजना दिली होती। पण त्या योजनेचा बट्ट्याबोळ काही वर्षातच वाजला कारण जवळपास 400 कोटीची ती योजना होती। जायकवाडीहून औरंगाबादला पाईपलाईन टाकायची, मग शहरातल्या सगळ्या पाण्याच्या टाक्या व्यवस्थित उभारायच्या, ज्या जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन आहेत त्या बदलायच्या आणि लोकांना घरापर्यंत पाणी द्यायचा असा तो प्लॅन होता। पण नंतर त्या योजनेची 400 कोटीवरून 700 गेली, 700 वरून 2400 कोटीपर्यंत गेली आणि शेवटी ती योजना बारगळली। त्या योजनेचं काम करणारी जी एजन्सी होती त्या एजन्सीनेही ती अर्धवट सोडून ते निघून गेले। अशा स्थितीमध्ये औरंगाबाद शहरातला पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही। आता 1680 कोटीची जी योजना आहे ती योजनाही पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नसल्यामुळं आणि महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची कोंडी करायची कारण शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, शिवसेनेची सत्ता आहे। अशा स्थितीमध्ये भाजपने ही रणनीती आखली आणि त्याची सुरुवात होते आहे। आता या आंदोलनानंतर नेमकं राज्य सरकार काय पुढील पाऊल टाकतं हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र एक आयटी संधी भाजपला मिळाली आणि त्या संधीचं सोनं भाजपचे स्थानिक नेते करतायत। आठवड्याभरापासून आपण बघतोय की औरंगाबाद शहरामध्ये पोस्टर वॉर सुरू आहे। एकीकडे भाजपचे नेते असं म्हणतायत की पाण्याचा प्रश्न सोडवण्यात तुम्ही पूर्णतः अपयशी ठरलेला आहात आणि हे अपयश तुमचं आहे कारण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जी योजना तातडीनं करायला हवी होती ती योजना केली नाही। उलट आत्ताची जे अर्थसंकल्पाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनात सुद्धा भाजपचे इथले आमदार अतुल सावे यांनी प्रश्न उपस्थित केला होता की त्या योजनेसाठी पैसे द्या, मात्र राज्य सरकारने 1 रुपया सुद्धा दिला नाही आणि म्हणून ही योजना अजून पुढे जात नाही असं भाजपचा आरोप आहे। आणि तसे होर्डिंग सगळ्या शहरभर लागलेले आहेत। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती औरंगाबाद शहरातल्या नागरिकांची झालेली आहे आणि त्यातून सुटका करावी, तिथं जे घशाला जी कोरड पडली ती दूर करावी
अशी मागणी करणारे होर्डिंग्स लागलेले आहेत आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेकडून सुद्धा आठवडाभरापासून होर्डिंग बाजी सुरू झालेली आहे. म्हणजे आम्ही पाणीपट्टी 20% 50% कमी केलेली आहे. आता अर्ध्या वर पाणीपट्टी आले आणि लोकांचं जे दुःख आहे ते हलकं करण्याचा प्रयत्न करतोय असं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं, पण त्यालाही भाजपकडून चांगलंच प्रत्युत्तर दिलं गेलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपकडून जे होर्डिंग्स लावले होते त्या होर्डिंगच्या बाजूला होर्डिंग्स लावले गेले. आम्ही पाणीपट्टी कमी केली, आम्ही लोकांचं दुःख जाणतो, आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो, मात्र तुम्ही महागाई केव्हा दूर करणार? गॅसचे वाढलेले दर, पेट्रोलचे वाढलेले दर तुम्ही कधी कमी करणार? आम्ही करून दाखवलं, तुम्ही कधी करून दाखवणार? असाही प्रश्न शिवसेनेकडून विचारला गेला. एकूणच काय तर सध्या या औरंगाबाद शहरातल्या पाणी प्रश्नावरून जोरदार वातावरण गरम झालेलं आहे. या गरम वातावरणामध्ये कोण कुणावर हातोडा मारून तो यशस्वी होतो हे पाहणं महत्वाचं असेल. पण सध्या तरी आत्ता जे आपण बघितलं की राज्यातल्या एकूण 24-25 महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक कधी होते हे अद्याप स्पष्ट होत नाही, कारण प्रभाग रचनेचा जो मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आणि त्यामुळे बराच विलंब लागलेला होता आणि आता तो कधी सुटेल या संदर्भात अजून उत्तर नाहीत आणि प्रभाग रचनेच्या संदर्भात अजून महानगरपालिकेने म्हणावं तसं पाऊल टाकलं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात निवडणूक होऊ शकणार नाही असं दिसतं आहे. तरी पण आपली जे सुपीक मैदान झालेलं आहे, जे शिवसेनेला घेरता येईल तसं मैदान झालेलं आहे आणि त्यामुळंच भाजपकडून तो प्रयत्न सुरू आहे. आता बघतोय की भाजपचे एक एक नेते या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. मोठी तयारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी म्हणजे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षापासून ते केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंतचे सगळे लोक त्यांनी ही संपूर्ण तयारी केलेली आहे आणि या तयारीमध्ये प्रत्येक महिलेच्या हातात हंडा असावा. या आंदोलनामध्ये येत असताना त्या प्रत्येकाच्या हातात झेंडा असावा असा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला गेला आहे. साधारणतः एक 20-25 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे आणि आता या क्षणाला जर म्हणलं तर एक 10 ते 15 हजार लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. आता हा मोर्चा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोक का सहभागी होतील? लोकांचा आक्रोश आहे तो आजचा नाही, या उन्हाळ्यातला नाही, तर गेल्या 15 वर्षांपासून जीर्ण झालेली पाईपलाईन, सातत्यानं पाईपलाईन फुटल्यामुळं औरंगाबाद शहरामध्ये जोरदार कमी दाबानं पाणी येतो. ते कमी दाबानं पाणी आल्यामुळं दिवसाला साधारणतः जे 210-220 MLD पाणी लागतं त्यातलं केवळ 120-130 म्हणजे 50-60% इतकं पाणी औरंगाबाद शहरामध्ये पोहोचतं आणि मग 50-60% पाणी पोहोचल्यानंतर ते लोकांना वाटण्यामध्ये बराच वेळ लागतो. काही ठिकाणी कमी दाबानं मिळतं, काही ठिकाणी मिळत नाही आणि मग जी टर्म आहे ती 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असं ते सगळं पुढे होऊन जातं आणि लोकांना 10-10 दिवस, 8-8 दिवस पाणी मिळत नाही. म्हणून लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. आता ज्या वेळेस ही पाईपलाईन औरंगाबाद शहराला टाकली गेली तो काळ होता 1972चा. 1972 आणि त्यानंतरच्या 8-10 वर्षामध्ये दुसरी पाईपलाईन टाकली. एक 700 व्यासाची पाईपलाईन आहे आणि दुसरी 1200 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन आहे आणि ही पाईपलाईन आता जीर्ण झालेली आहे. म्हणजे जवळपास पैठण ते औरंगाबाद धरणापासून इथं औरंगाबाद शहरात येईपर्यंत दररोज कुठेतरी पाईपलाईन फुटत असते. अनेक ठिकाणी लिकेज झालेले आहेत, वॉल लिकेज आहे, पाईपलाईन फुटते आहे, कारण ती इतकी जीर्ण झाली, कुजल्यासारखी झाली आणि त्यामुळं औरंगाबाद शहरातल्या गल्लोगल्ली पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाकीला दाबानं पाणी येत नाही, म्हणजे कमी दाबानं पाणी येतं आणि ते त्याच वेगानं घरापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग ते नसल्यामुळं आता ही जी योजना 1972ला केली होती त्यावेळेसची लोकसंख्या आत्ताच्या अर्ध्यापेक्षा कमी होती. म्हणजे आता आकडा जो आहे साधारणतः 16 ते 18 लाख लोकसंख्या औरंगाबाद शहराची असं मानले जाते आहे. पण त्यापेक्षा जास्त लोक जे मतदार इथं नाहीत, ते भाड्यानं राहतात, वेगळ्या कामाच्या निमित्तानं गावाकडून आले आहेत, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातले ते लोक इथं राहतात. त्यामुळे लोकसंख्या 20-25 लाखाच्या जवळपास असू शकते असा अंदाज वर्तवला, पण कागदावरची जी आहे ती 16 ते 18 लाख इतकी लोकसंख्या आहे. आता इतक्या लाख लोकसंख्येला त्यावेळेस 7 लाख लोकसंख्येसाठी जी पाण्याची योजना होती ती कशी काय पुरेल असा साहजिकच प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर प्रशासनाला देणं गरजेचं होतं किंवा राज्य. माधव, आपण बघतोय, माधव अगदी बरोबर आहे, तू एवढी सगळी तिथली माहिती देतोयस. माधव, इथं महिला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. तू महिलांशी जरा संवाद साधलास, कारण पाणी हा खरं तर महिलांसाठीचा महत्वाचा विषय आहे. बरोबर, हा जो प्रश्न आहे तो महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. आता अनेक महिलांशी मी बोललो, त्या महिलांचं तेच म्हणणं आहे की आम्ही
या आंदोलनामध्ये याच्यासाठी उतरतो आहे कारण आम्हाला पाण्याचा प्रश्न सातत्यानं भेडसावत असतो आणि मग तो सोडवायचा कसा असा प्रश्न सातत्यानं त्यांच्या समोर असतो आणि म्हणून त्यांचा संताप इथं दाखवण्यासाठी महिला सहभागी झाल्या. पण शी आपल्याला काही बोलू महिला आहेत. शकतोस का? काय स्थिती आहे तुमच्याकडे पाण्याची? माधव तुम्ही माधव आंदोलनामध्ये सहभागी झाला. माधव तू महिलांशी बोलू शकतोस का? आपण बघतोय महिला मोठ्या प्रमाणावर या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर हंडे आहेत. असते बायकांना पाण्याचा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. तो सर्व सोडवण्यासाठी आमदार सावे साहेबांनी 1680 कोटीची योजना आली होती, पण ती योजना कुठे गेली तिचा काही पत्ता लागणार नाही. योजना येऊन 2.5 वर्ष झालेली आहेत. तेच इथं जर आज भाजपा सरकार असतं औरंगाबादमध्ये तर ही योजना इथे आतापर्यंत कार्यान्वित झाली असती. बरं, किती दिवसाला पाणी तुमच्याकडे येतं? 7 दिवसांनी येतं आमच्याकडे पाणी पूर्ण औरंगाबादमध्ये. औरंगाबाद 7 दिवसाला एकदा. तुमची काय स्थिती आहे? सर आमच्याकडे 6 दिवसांनी म्हणजे 7व्या दिवशी पाणी येतं आणि ते सुद्धा काही प्रत्येक वेळेस येईल याची खात्री नसते. सकाळचं पाणी दुपारी येईल, रात्री येईल, 1 वाजता येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येईल किंवा नाही येईल माहिती नसतं. या सगळ्या महिलांचा हा आक्रोश आहे आणि हा बघा या सगळ्या महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अनेकांच्या हातात घागरी कळची, तिकडच्या बाजूला सुद्धा तेच दिसतं आहे. आणखी काही महिलांशी संवाद साधूयात आपण. कुठून आलात? काय तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात का? तुमच्याकडे काही पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर झालाय का? सगळ्यात मोठा गंभीर झालेला आहे पाण्याचा प्रश्न. आम्ही त्याच्यासाठी तिथे जमलेलो आहोत. आम्ही N4 मध्ये राहतो आणि आमचं जवळजवळ 50 पायरीवर घर आहे आणि 11 दिवसाला 10 दिवसाला पाणी येतं. तर आम्ही साठवायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी किती वर्षांपासूनचा हा त्रास आहे? यांना बोलल्यानंतर मी तुमच्याकडे येतो. हा आता ह्या 4 वर्षामध्ये सगळ्यात जास्त जाणवतो आहे. याच्याही अगोदर होतं पण ऍटलीस्ट 4-5व्या दिवशी पाणी येत होतं, पण आता तर अगदी कहरच झाला की अगदी 11व्या दिवशी पाणी येतं आणि टँकरचे भाव पण खूप वाढले. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आहात? आम्ही भाजपचे पद नाहीये पण आम्ही भाजपकडून आहोत. बरं, भाजपकडून आहात. जागृत. आता तुमच्याकडची काय स्थिती आहे पाण्याची? मी ही एकाच बाजूलाच राहतो दोघी पण पाणी जरी आलं 10 दिवसांनी जरी आलं तरी ते 1 तास पाणी येतं. 1 तासात काय करायचं? 10 दिवसाचं पाणी. तुम्ही कुठून आलात? आम्ही गारखेडा. बरं, तुमच्याकडे काय स्थिती आहे? तशीच आहे. 8 दिवसाला एकदा पाणी. बरं, तिकडे बघून सांगा. 8 दिवसाला एकदा पाणी. बरं, 8 दिवसाला आणि थोड्या वेळ येतं लगेच जातं. बरं. असं तुम्ही कुठून आलात? आम्ही टीव्ही सेंटर जाधववाडी मधून आलो. ह्या औरंगाबादच्या पूर्वेच्या होत्या, औरंगाबाद पूर्वेच्या, या पश्चिमेकडच्या आणि या उत्तरेकडच्या. आता दक्षिणेकडे जाऊयात की औरंगाबादच्या दक्षिणेकडे पाणी मिळतं का? हा दक्षिणच भाग असा आहे. थोडं इकडे सरका, इथे काही जण आहेत. तुम्ही कुठून आला? कुठल्या एरियातून आहे? शक्तीनगर. शक्तीनगर. म्हणजे तुम्ही दक्षिणेकडचे आहात. बरं, तुमच्याकडची काय स्थिती आहे पाण्याची? किती दिवसाला पाणी येतं? काजल घालस. मी चित्रा मेढेकर, शक्तीनगर पुष्पनगरी स्मशानभूमी इथे राहते. 2 महिन्यापासून पाणी नाही. आम्हाला पिण्याचं पाणी मात्र टँकरनी 200 लिटर पाठवलं. बाकी आम्ही टँकरवरच जगतोय 2 महिन्यापासून. आणि शक्तीनगर पुष्पनगरी स्मशानभूमी रोड आणि पूर्ण शक्तीनगर यांचा फार मोठा प्रश्न या 2 महिन्यामध्ये वाढलाय. आणि जागोजाग खोदून ठेवतात. 2-2, 4-4 फूट जागोजाग खोदतात. आम्हाला वाटतं उद्या येईल पाणी, पुढच्या वेळेस येईल पाणी, पण पाणी आम्हाला मिळत नाही. पहिला असं म्हणाल्या दुपारी मला, जेवणासाठी कमी खर्च लागतो, पाण्यासाठी जास्त लागतो. खरं आहे, कारण टँकरवाले जर आले, आता हे मी डायरेक्ट बोलणारी आहे, खूप समाजकार्य केलेलं आहे, त्यामुळं पूर्वी सुद्धा मी या गोत्यामध्ये आलेली आहे. आताही आली तरी मला चालेल. ते मला सांगा, तुम्ही आता बोलताय, आता मोर्चामध्ये सहभागी होताय, पण औरंगाबाद शहरातला प्रश्न गेल्या 15 वर्षापासून आहे असं सांगताय तिथल्या सगळ्या मला. मग ह्याच्यामध्ये हे भाजपवाले सत्तेत होते ना त्यावेळेस, त्यांना काही विचारलं नाही का? जाब त्यांना सुद्धा विचारलं. आमच्याकडे खूप सगळ्यांना दिलेले अर्ज आहेत, फाईल आहे माझ्याकडे स्वतःकडे, कॉलनीच्या लोकांची केलेली, आणि त्याच्यामध्ये वरच्यावर शासनाला म्हणलेलं आहे. पण आता जे या 2 वर्षामध्ये 8-8 दिवसाला पाणी झालं, याच्या इतकं कधी गंभीर समस्या नव्हती. याच्या इतकी गंभीर निवडणूक आली म्हणून गंभीर समस्या झाली असं म्हणतो प्रत्येक जण. कोणत्याही पक्षाचा असो तो त्याची पोळी भाजून घेणार. हा, मी कोणत्याच पक्षाची नाही. मी सगळे जे काम करतील त्या पक्षाची मी आहे. ओके. हाँ. तुम्ही फार खनपणे. साइड से नहीं बोल रहे हम. तुम्ही कुठून आहात ताई? आम्ही हम एक ही एरिया. म्हणजे औरंगाबादच्या पूर्वेला जा, पश्चिमेला जा, दक्षिणेला जा,
कुठे जा. इथं काही दुसऱ्या भागातून काही महिला आल्यात. कुठून आलात तुम्ही? विश्रांतीनगर विश्रांतीनगर म्हणजे रेल्वे स्टेशन तिकडे. बरं, रेल्वे स्टेशन. काय अवस्था तिकडे? आम्हाला पाणीच नाही, 20 वर्ष झालंय बरं, पाणी नाही आणि 1200 रुपये घेते. 3 महिन्याला पाणी फक्त 1.5 महिन्यात येतं, ते बी 7 दिवसात. बरं, थांबा एक जण बोला. हा 7 दिवसाला की 5 दिवसाला पाणी देते और 1200 रुपयाला टँकर डरम भरता आम्हाला. आता आमच्या घरामध्ये मोठी फॅमिली, 4 डरम पाणी भरावं लागतं मला. आता 1200 रुपये हिसाबावर आम्ही पोट भरा का पाणी भरा का लेकरं पोसाव, याचं करायचं काय आम्हाला? हे काही वर्षी ग्रामीण भागामध्ये होतं, ज्यावेळेस दुष्काळ स्थिती मराठवाड्याच्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये भागामध्ये ग्रामीण भागामध्ये होती त्यावेळेस असंच बोलायचे. पण शहरात असं होत आहे हे अनेकांना आश्चर्य वाटत असेल. ताई, तुमच्याकडे एक्झॅक्ट नळ आहे का काय विकतच घ्यावं लागतं? टँकर येतं आम्हाला, टँकर नळ आणलेले, पाईप आलेली, पाईपलाईन आलेली, पण त्याला पाणी नाही. 20 वर्ष झाले आम्ही पाणी ना टँकर न भरतो आणि दूषित पाणी. तुम्हाला बरीच सवय दिसते ही, हात न लावता कुठून पाणी आणावं लागतं आम्हाला, लेकराला पाणी प्यावं लागतं, द्यावं लागतं लेकराला. लेकरासाठी 3 हांडे घ्यावं लागतं डोक्यावर, एक कमरावर घ्यावं लागतो. लेकराला पाणी नसतं तर कुठून कसे लेकर जगू आम्ही, आमचे लेकर जगवा कसे? आणि आता दूषित पाणी पाजू लागले आम्हाला, पिवळं चटक. आमच्या लेकराला डाळ उलट्या संडास होऊ लागली, ऍडमिट करायची वेळ आली. आम्ही कामधंदे करावं का पाणी भरावं का लेकराला दवाखाने करावं? एक तर रोजी पण नाही. हा आक्रोश जो आहे तो रिअल आक्रोश आहे, खरा आक्रोश आहे. कोण राजकारणासाठी काय मोर्चे काढेल किंवा राजकारणासाठी कुठला मुद्दा हातात घेईल हा भाग वेगळा आहे, पण पाणी मिळत नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच हा जल आक्रोश इथं दिसतो आहे. महिला आहेत. आंदोलनाचं स्वरूप जरी आक्रोश असलं तरी आक्रोशाबरोबर इथली स्थिती काय आहे हे दाखवण्यासाठी वेगवेगळे देखावे इथं आलेले आहेत. नक्कीच माधव, आपण बघतोय की वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे देखील तिथे आहेत. पण एकूण वातावरण जे औरंगाबाद मधलं आणि पाणी प्रश्न जो आहे तो तापलेला आपल्याला बघायला मिळतोय. माधव, आपण बघतोय की काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळावर दाखल झालेले आहेत. त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही ऐकूयात आपण. मुळातच इतके वर्ष सातत्याने महानगरपालिकेची सत्ता गाजवूनही संभाजीनगरमध्ये पाण्याचा जो सत्यानाश शिवसेनेच्या नेतृत्वात झालेला आहे त्याची फळं आज संभाजीनगरचे लोक भोगतायत. इथे पाणीच नाही आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि 1600 कोटी रुपये दिले, त्या योजनेमध्ये बदल करून 600 कोटी महानगरपालिकेने द्यावे असा निर्णय या सरकारने केला. आणि इथे महानगरपालिकेचा पगार द्यायला देखील पैसे नाही तशी परिस्थिती आहे. एक नवा पैसा दिला नाही. केंद्र सरकारने दिलेले जे पैसे होते तेच पैसे या योजनेवर आत्ता वळवले आहेत आणि त्यामुळे त्या योजनेचा ठेकेदार काम देखील करत नाही आहे. अर्धा किलोमीटर देखील काम हे पूर्ण करू शकले नाही आहेत. 40 किलोमीटरचं काम करायचं आहे, 25 वर्ष लागतील अशा स्पीडने हे काम चाललेलं आहे. आणि म्हणूनच आज संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जलाक्रोश मोर्चा आम्ही काढतो आहोत. प्रचंड प्रतिसाद त्याला आहे आणि जोपर्यंत पाण्याची समस्या संपणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा संघर्ष सुरू राहील. औरंगाबाद त्या ठिकाणी तुम्ही मोर्चा काढणार का? नाना पटोले हे रोज खोटं बोलतात, मनात येईल ते बोलतात. त्यामुळे अशा व्यक्तीला उत्तर देण्याचं कारण नाही. तुमच्या माहितीकरता 24/7 पाणी पुरवठ्याचा नॅशनल अवॉर्ड हा नागपूरला मिळाला आहे, हे नाना पटोलेंना माहिती आहे.